कात्रपकरांना या पुढच्या पावसाळ्यामध्ये आता दिलासा मिळणार आहे। यामागचं कारण म्हणजे कात्रप परिसरात आपण पाहिलं पावसाला जशी सुरुवात झाली तशी पाणी साचायला देखील सुरुवात झाली होती आणि या साचलेल्या पाण्यामुळे वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं, वाहतुकीला अडथळा निर्माण होता। यासोबतच नागरिकांना वाहन चालकांना त्याच पाण्यामधून वाट काढावी लागत होती। हीच बाब लक्षात घेत मुख्याधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला, तो म्हणजे स्थानिक शिवसेनेचे नगरसेवक रोहनजी पाटील यांनी। आणि महत्त्वाचं म्हणजे MIDC आणि मजिप्रा प्रशासनाला इशारा दिला। त्यांच्या घरात तर काही पाईपलाईन होत्या, त्या पाईपलाईनमुळे पाणी वाहण्यासाठी अडचण निर्माण होत होती। जर हे काम केलं नाही, सहकार्य केलं नाही तर हेच पाणी तुमच्या कार्यालयात टाकू असा इशारा रोहन पाटील यांनी दिला होता। आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर आता या कामाला जवळपास आजपासूनच सुरुवात झालेली आहे। एकंदरीत हे पाईपलाईनचं काम, कल्वर्टचं काम जे आहे ते आता सुरू करण्यात आलेलं आहे आणि हे काम सुरू केलं असल्यामुळे आता काही हा जो रस्ता आहे तो सुद्धा पुढचे काही दिवस बंद राहणार आहे। ह्या ज्या मोठमोठ्या पाईपलाईन तुम्ही बघत असाल तर या MIDC मजिप्रा अशा प्रशासनाच्या त्या या एकंदरीत पाईपलाईन आहेत। आणि रस्ता जो आहे तो आता आपण बघतो, घोरपडे चौकातून जर तुम्ही काही अंतरावर पुढे याल तर तो रस्ता एका बाजूने आता खोदण्यात आलेला आहे। दुर्वांकूरच्या समोरच मोठ्या प्रमाणात पाणी साचत होतं आणि याच ठिकाणी खरं तर आपण बघितलं तर पाहणी करण्यात आली होती। मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्यासोबत रोहन पाटील यांनी पाहणी केली होती आणि प्रशासनाला अखेर इशारा दिल्यानंतर आपण बघत असाल तर हे काम जे आहे ते आता सुरू करण्यात आलेलं आहे। खरं तर इशारा दिला MIDC आणि स्थानिक प्रशासनाला, त्यानंतर या कामाला सुरुवात अखेर करण्यात आली। माझ्या मते पावसाळा थांबले, लगेचच काम सुरू होते। काय सांगाल, काय उपयोग होणार आहे? नक्कीच उपयोग म्हणजे जे आमचे कात्रपकर त्रस्त झाले होते की गेल्या 3-4 वर्षापासून इथे दर पावसाळ्यात थोडा पाऊस पडल्यावर पाणी साचायचं, दुकानदारांना त्रास होत होता, लोकांना त्यांच्या घरी जाता येत नव्हतं, डोके पाणी ते आता तुम्ही बघू शकता 2 दिवस पाणी पडलं आणि तो रोड आपल्याला पूर्ण बंद करावं लागलं। आणि या सगळ्या मागचं कारण तुम्हाला आता तुम्ही तुमच्या समोरच आहे की ती MGPची पाईपलाईन झाली, MIDCची पाईपलाईन झाली, MSCBने टाकलेल्या केबल्स झाल्या, या सगळ्यांच्या पाईप पूर्ण रोड पूर्ण कल्वर्ट ब्लॉक झाला होता। आणि आता तुम्ही बघू शकता की तिकडे येणारा पाणी जेवढा फ्लोने येतो म्हणजे तो मला वाटतं त्याची साईज त्या कल्वर्टची जो तो गटार आपण बोलतो त्याला, तो गटाराची साईज 4-4.5 फुटाची आहे आणि इकडे येऊन तो 2 फुटाचा होतोय। तो पाणी जाणार कसं? तो पाणी पूर्ण रिव्हर्स मारत होता। हे आम्ही वारंवार नगरपालिकेला सुद्धा सांगत होतो। तसंच मी CO साहेबांना आणि नगराध्यक्ष मॅडम दोघांना साईट व्हिजिटला इकडे बोलवलं, त्यांनी बघितलं आणि त्यांनी तात्काळ लगेच सूचना दिल्या की या कामाला तुम्ही लगेच सुरुवात करा। आणि लगेच मी सेम डे कॉन्ट्रॅक्टरांना सांगून हा काम लगेच सुरू करून घेतलेला आहे। आता मला वाटतं परत येत्या पुढच्या पावसाळ्यात कधी तिथे पाणी साचणार नाही याची पूर्ण आम्ही दखल घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता की जे MGPने हे जी चुकीची कामं केलेली आहेत याचं मागचं कारण हे आहे की यांचं कोऑर्डिनेशन नाहीये। MGP, नगरपालिका आणि MIDC या तिघांचं कोऑर्डिनेशन नाहीये। ही चुकी मी नगरपालिकेची नाही बोलू शकत, कारण का नगरपालिकेचा याच्यामध्ये काय रोल नाही। त्यांनी प्रॉपर कल्वर्ट बांधला सुद्धा होता आणि तो प्रॉपर फ्लो होता, पण यांनी MGP आणि MIDC वाल्यांनी त्यांचे रातोरात येऊन खोदून नवीन पाईपलाईन टाकल्या आणि त्या पाईपलाईनमुळे पूर्ण हा कल्वर्ट ब्लॉक झाला आणि तो पूर्ण घाण पाणी रोडवरती येत होता। याच्याने आजार पसरण्याची शक्यता आहे। लोक आमच्याकडे वारंवार तक्रार घेऊन येत होत्या, महिला यायच्या, इकडचे दुकानदार यायचे की दादा आमच्या दुकानात पाणी जाणार आहे। मी पण भरपूर त्रस्त झालेलो, मला पण चांगलं वाटत नव्हतं सारखं त्यांना उत्तर द्यायला, कारण का हे छोटं काम नव्हतं, हे थोडंसं डिफिकल्ट आहे। कारण का हा मेन रोड आहे आणि हा मेन रोड जर आपण पूर्णपणे बंद केला तर मला वाटतं की ट्रॅफिकची समस्या होऊ शकते। पण मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो की टुवर्ड्स वांगणी शिरगाव साईडला जात असाल तर तुम्ही पर्याय ओल्ड DP रोड वापरा किंवा मग तिकडनं आपण जो बदलापूर रिंग रोड ज्याला पनवेल हायवे बोलतो तिकडनं सुद्धा तुम्ही जाऊ शकता, जेणेकरून इकडे तुम्ही ट्रॅफिकमधनं अडकणार नाही। आता मला वाटतं हे 15 ते 20 दिवस हे प्रॉपर कल्वर्ट बांधायला या साईडच्या रोडला जाणार आहे, पण हा झाल्यानंतर लगेच आम्ही त्या साईडचं सुद्धा काम चालू करणार। मग तो रोड सुद्धा आम्ही 15-20 दिवस बंद ठेवायला लागणार आहे, कारण का जर हे आता जर केलं नाही तर हा आपल्याला टेम्पररी सोल्युशन नकोय, आपल्याला परमनंट सोल्युशन पाहिजे। म्हणून हे परमनंट सोल्युशनसाठी आपण नवीन कल्वर्ट बांधण्याचं काम करतोय। आणि मी खरंच मुख्याधिकारी साहेबांचा, नगराध्यक्ष मॅडम आणि पूर्ण प्रशासनाचा आता मी आभारी आहे की कारण का त्यांनी माझे आव्हानाला लगेच त्यांनी उत्तर दिलं आणि लगेच काम सुरू करण्यास सांगितलं। तसंच आता CO साहेबांनी ट्रॅफिकचे ACP DCP साहेब आहेत त्यांना पत्र दिलेलं आहे, MGPला दिलेलं आहे, MIDCला पत्र दिलेलं आहे। आता
आम्ही फक्त एवढीच वाट बघतो की त्यांनी कोऑपरेट करावं, कारण का जोपर्यंत या लाईन एकदा खालती तरी टाकायला लागतील नाही तर थोडी वरती तरी घ्यायला लागतील तरच तो पाणी जाणार आहे. आणि जर ते नाही केलं तर परत ही हायवी समस्या होणार आहे. म्हणून आम्ही आता त्यांना पत्र दिलेले आहेत. उद्या कदाचित ते सगळे येणार आहेत बघायला किंवा सोमवारी येतील. तोपर्यंत आम्ही काम कंटिन्यू ठेवलेलं आहे. काम सुरू राहणार काम सुरू राहणार आहे. 100% काम सुरू. आणि काम पूर्ण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणारच नाही, कारण का हे जर नाही केलं तर प्रत्येक पावसाळ्यात लोक आपल्याला शिव्या घालणार आहेत. मलाच नाही तर मला वाटतं इकडच्या आजूबाजूचे सगळे जेवढे नगरसेवक त्यांना पण शिव्या घालणार, प्रशासनाला शिव्या घालणार, कारण का त्यांना माहिती नाहीये की ही चुकी. कारण का पाणी साचलं लोकांना वाटतं नगरसेवक काय करतो, पण ही खरी चुकी नगरपालिकेची नसून MGPची आणि MIDCची आहे. कारण का ते कोऑर्डिनेशन नाहीये त्यांचं. एकमेकाला गृहीतच धरत नाही. कोणीही कुठेही खोदतोय आणि कुठेही पाईपलाईन टाकतोय, हे त्यांची चुकीचं आहे. आणि त्यांनी आता तरी डोळे उघडले पाहिजेत. यापुढे जे ज्या तुमच्या पाईपलाईन असतील, केबल असतील, MSCBच्या देखील केबल आहेत, ज्या ज्या केबल असतील ते तुम्ही विचारपूस करा. एक प्रॉपर प्लॅनिंग डिपार्टमेंट बसवा, इंजिनियरला कन्सिडर करा, जे आपले नगरपालिकेचे इंजिनियर त्यांच्यासोबत बसा, MIDCचे इंजिनियर, सगळ्यांनी एक प्रॉपर मीटिंग घेऊन मग तुम्ही जी लाईन टाकायची ते टाका ना. तुम्ही डिरेक्टली कल्वर्ट ब्लॉक करतायत. कल्वर्ट ब्लॉक केल्यामुळे पूर्ण लोकांना त्रास होतोय. तर मला सगळ्यांना आता मी तेव्हा आवाहन केलं, पण आता माझी हात जोडून विनंती आहे प्रशासनाला की याच्या पुढे जे जे काम कराल प्रॉपर प्लॅनिंगने करा, नाहीतर तुमच्या ऑफिसला मोर्चेचे मोर्चे घेऊन आम्हाला यावं लागेल. ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचं काम केलं होतं त्यांच्यावर काही कारवाई मी CO साहेबांना सांगितलं, ज्या अधिकाऱ्याने चुकीचं काम केलेलं आहे आणि ज्या ज्या विकासकांनी सुद्धा चुकीचं काम केलंय, जे त्यांचं पूर्ण कॉन्क्रीट रेती पूर्ण गटारामध्ये नाल्यामध्ये सोडून देत आहेत. आणि तो काय होतो उन्हाळ्यामध्ये, तो जो कॉन्क्रीट असतो तो नंतर जाऊन हार्ड होतो आणि तो हार्ड झाल्यानंतर ते आपल्या सक्शन मशीनने ते निघत नाही आणि म्हणजे तो परमनंटली तो कलवट किंवा तो गटार ब्लॉक झालेला असतो. तो या विकासकांना सुद्धा एक कुठेतरी धडा शिकवला पाहिजे की जे काय असेल, कारण का काहीतरी गाईडलाईन्स आहेत ना. ज्या कन्स्ट्रक्शन जेव्हा करतो आपण तेव्हा टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट काहीतरी गाईडलाईन्स देतो, ते गाईडलाईन्स तर कोणीही फॉलो करत नाही. प्रत्येकाच्या रस्त्यावरती त्यांच्या पूर्ण रेती पडलेली असते, सिमेंट पडलेलं, आणि पावसाळ्यामध्ये हा सगळं जाऊन त्या गटारामध्ये जाम होतो. म्हणून मी CO साहेबांना सांगितलंय, हे ज्यांच्या निष्काळजीपणामुळे झालेलं आहे त्यांच्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करा. आणि जे जे MGPचे MIDCचे अधिकारी आहेत, ठीक आहे त्यांनी चुकी केल्या, आता तुमच्याकडे संधी आहे ती चुकी दुरुस्त करा. जर आता तुम्हाला नसेल करायची तर ते पण आम्हाला सांगा. आम्ही 2-4 दिवस वाट बघू. त्यांनी आम्हाला सांगितलं 2 दिवसात आम्ही इथे येतोय. पोलीस प्रशासनाचं पूर्ण सहकार्य आहे. त्याने पूर्ण बॅरल गेटिंग लावून आम्हाला पूर्ण ट्रॅफिक डायव्हर्ट करून दिलेली आहे. म्हणून मी त्यांचा खूप आभारी आहे. CO साहेबांचा आभारी आहे आणि नगरपालिकेचा सुद्धा मी आभारी आहे, कारण का त्यांनी एकदम फास्ट ट्रॅक वरती हा काम करायला सांगितलंय. पण आता हे फक्त MGP आणि MIDC आणि MSCB या तिघांची वाट बघतोय. जर यांना हे जर आताही त्यांची चुकी दुरुस्त करायची संधी आहे, जर तुम्हाला आता नसेल करायची तर मग आम्ही आमच्या पद्धतीने जे करायचं ते करू. अर्थात रोहन पाटलांचा एक इशारा आणि त्याच्यानंतर प्रशासन खडबडून जागे झालेलं आहे. आणि आपण बघत असाल तर कामाला एकंदरीत आता सुरुवात करण्यात आलेली आहे. कल्वर्टचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत सध्याच्या घडीला कात्रजचा काही परिसर आहे वाहतुकीसाठी बंद असणार आहे पुढचे काही दिवस. जवळपास 12-15 दिवस हा एकंदरीत जाण्याचा रस्ता बंद असणार आहे. तर पुढचे 15 दिवस येण्याचा तिथून रस्ता जो आहे घोरपडे चौकाकडून टुवर्ड्स आपल्याला जर कात्रप आणि इतर परिसरात जायचं असेल तर तो रस्ता बंद असणार आहे. त्यामुळे आता प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं. या व्यतिरिक्त संबंधित जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावरती सुद्धा कडक कारवाई करावी अशी सुद्धा मागणी शिवसेनेचे नगरसेवक रोहनजी पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ऋतिकेश रोकडे सह श्रद्धा ठोंबे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.